एक मोठी बातमी आपल्या समोर येते. उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर. फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा. राज्यातील ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला असून 6 खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम खासदार संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबई जाहीर सभा घेऊन दौऱ्याला सुरुवात केली होती. त्यानंतर आज वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे खासदार संजय देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आणि यावेळी वाशिम विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी जाहीर केली. आणि मी निघालो दौऱ्याला आणि बातम्या सुरू झाल्या. काहींनी कोल्हेकुई सुरू केली. उद्धव ठाकरे फिरत नाही म्हणत शिवसेना संपली म्हटलं आहे. मग आता शिवसेना दाखवतो कडवट. शिवसैनिक कुठेही गेला नाही, तो इथेच आहे. तुम्ही आमदार खासदार निवडून दिले, आता गद्दारीला थारा द्यायचा नाही, नमक हरामीला थारा द्यायचा नाही असं म्हणत उद्धव ठाकरे आणि फुटीर खासदारांवर तोफ डागले. मिंधेंपासून हे सगळं नमक हरामखोर आहेत. हे लुटार माजले आहेत. राम मंदिर लुटायला लागले आहेत. बाबरी पाडली तेव्हा हे सगळे शेपूट घालून पळाले होते. शौर्य आणि भाजप हे दोन्ही विरोधात शब्द आहेत. मंदिर वही बनाएंगे म्हणाले. शिवसेना प्रमुख फिरले नसते तर काळ्या कुत्र्याने पण भाजपला विचारलं नसतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वाशिम दौऱ्यात भाजपवर हल्लाबोल केलेला आहे. आता हिंदुत्वाची गद्दारी झाली आहे. फक्त उद्धव ठाकरेसोबत झाली नाही. राम मंदिराचा मुद्दा, आपल्याशी गद्दारी केलेला मुद्दा सोडता येणार. भाजपचं हिंदुत्व भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हाताला काम, शेतकऱ्याला दाम देणारं हिंदुत्व आहे. मी मतदारांची माफी मागायला आलो आहे. तुम्ही आपले 9 खासदार मशाल चिन्हावर निवडून दिले. निशाणी शेवटच्या 15 दिवसात मिळाली होती. या माणसाने गद्दारी आधी केली होती. आईच्या नावाने खोटं बोलले. मी जेव्हा खासदारांची मीटिंग बोलवली तेव्हा यांची खोक्यांची बोलणी सुरू होती आणि हा सोयरीक जुळत होता असं म्हणत उद्धव ठाकरे आणि संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. शेतकरी आत्महत्या करतोय. वाशिम यवतमाळमध्ये जास्त आत्महत्या झाल्यात आणि कर्जमाफी म्हणतात. माफी गुन्हेगाराला द्यायची असते, शेतकरी गुन्हेगार नाही. त्यामुळे कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती करा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नमक हराम मिंदे तिकडे बसले, ते विचारणार आहेत का तिकडे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे. जे एक लोकसभेच्या वेळेला यांचा प्रचार चालला होता अबकी बार 400 पार, कारण यांना मूळ म्हणजे संविधान बदलायचं आहे. यांना ते डिलिमिटेशनचं बिल जे त्या 2/3 बहुमत झालं नव्हतं ते पास करण्यासाठी मग शिवसेना फोड, राष्ट्रवादी फोड, तिकडे तृणमूल फोड, आणखी नुसती फोडाफोडी करायची. शेतकरी आत्महत्या करतोय. यवतमाळ वाशिम हा पट्टा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. लाज लज्जा शरम राज्य करताना कोणाला काही राहिलेलं नाहीये. खोकेच्या खोके घेऊन तुम्ही गद्दाराच्या घरी जाताय. अरे सारी लाखाची मदत माझ्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन का नाही करत तुम्ही? ज्याप्रमाणे आपलं सरकार असतं आपण कर्जमुक्ती केली होती. मी मुक्ती शब्द वापरतोय, कर्जमाफी नाही. माफी ही गुन्हेगाराला द्यायची असते. माझा शेतकरी गुन्हेगार नाही, तो माझा अन्नदाता आहे. त्याला मी मुक्त करेन. माफ करण्याची तर वेळच येत नाही, कारण तो अन्नदाता आहे. कर्जमाफी हा शब्द माझ्याकडे नाहीये. आणि मी अनेक वेळा विचारलेलं आहे, ज्याप्रमाणे कोणती अटीतटीचा सामना न करता 2 वेळा त्या आपले सेवा केंद्र काय जे आहे सरकारचं तिकडे गेल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात थेट कर्जमाफीचं किंवा कर्जमुक्तीचे पैसे हे जात होते की नव्हते? मग ती कर्जमुक्ती आणि यांची हे कोण मोठे आलेत कर्ज माफी करणारे कोण? तुम्ही 2019ची कर्जमुक्तीचा लाभ ज्यांना मिळालाय त्यांना ह्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. काऊन देणार नाही? हे गद्दार उघडणार आहेत तोंड, विचारणार आहेत. जे नमक हराम मिंदे तिकडे बसलेले आहेत ते मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत. कोणाची हिंमत नाहीये, पण कोणी प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून फोडाफोडी करत चाललेले आहेत. आणि शिवसेना ही केवळ आमदार खासदारांपुरती मर्यादित नाही. मी आलेलो आहे, मी तुमच्यासह इथल्या सर्व मतदारांची माफी तर मागायला आलेलो आहेच, कारण मीच तुम्हाला उमेदवार दिला होता आणि तुम्ही माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून त्याला निवडून दिला होता. म्हणून ह्या सगळ्या गुन्ह्याची माफी मागायला मी आलेलो आहे. पण आणखीन एका गोष्टीसाठी आलेलो आहे की दुर्दैवाने नमक हराम जरी गेलेला असला तरी मी हललेलो नाही. मी तिथेच उभा आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. मी वचनबद्ध आहे. मी हलणार नाही, मी थकणार नाही, मी खचणार नाही. आणि तुमच्यासारखे मर्द शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. मग कशाला कोणाची भीती आहे, कोणाची पर्वा आहे? येऊ देत संकट. संकटाच्या छाताडावर चालून जाणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी मला दिलेत ते जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत किती संकट येऊ दे, त्यांना पायदळी तुडवून त्यांच्या उरावरती भगवा रोवून पुढे जाणारा मी आहे.
ज्याची जशी भाषा आणि ज्याचं जसं कृत्य असतं तसा जाब कसा विचारायचा तो मी आत येताना नितीन भाऊ तुम्ही सांगत होता त्याच्यावेळी जाब कसा विचारायचा मी नाही सांगत पण जाब विचारायचा हे तुम्हाला मी नक्की सांगतोय. आहे तयारी? आणि यापुढे यवतमाळ वाशिम हा जो काय आपला लोकसभा मतदारसंघ आहे आतापर्यंत काय व्हायचं संपूर्ण मतदारसंघात खासदार यायचा तो खालच्यांची सेटिंग करायचा की खाली तू वरती मी खालती एकच यायचा तो म्हणायचा खाली मी वरती तू नाही मला आता खाली वरती काय नाही मला आमदार पण पाहिजेत आणि मला खासदार पण पाहिजे. देणार आहात तुम्ही? आता सांगितलं ना डॉक्टर देवळे बरोबर ना गेल्या वेळेला किती मतं पडली? 1,04,000. कुठला मतदारसंघ होता? वाशिम. पुढच्या वेळेला आमदार करण्याची जबाबदारी तुमची. आतापासून तयारीला लागा. निवडणुकीसाठी जी मांडणी करायची जी बांधणी करायची ती करत राहा आणि त्याच बरोबरीने हा गद्दार जिकडे फिरेल तिथे त्याला जाब विचारत राहा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी वाशिम.